हॅलो एव्हरीवन, मी श्रद्धा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी तुमच्यासाठी 10 डेज आय मेकअप सिरीज घेऊन आलेली आहे. तर हा पार्ट 2 आहे त्यातला. सर्वात अगोदर मी माझ्या डमीचा फेस क्लीन करून घेतला. त्यानंतर मी तिच्या आईजवर कन्सिलर अप्लाय केलं आणि ते सुद्धा ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर मी तिच्या आईजवर लूज पावडर अप्लाय केली आणि तीसुद्धा व्यवस्थित सेट करून घेतलं. त्यानंतर मी आय मेकअप करायला स्टार्ट केलं. मी माझ्या आयशॅडो पॅलेटमधला डार्क ब्राऊन कलर तिच्या क्रीज लाईनवर अप्लाय केला आणि तो सुद्धा व्यवस्थित ब्लेंड करून घेतला. त्यानंतर मी माझ्या आयशॅडो पॅलेटमधला डार्क पर्पल कलर तिचा इनर कॉर्नर आणि आउटर कॉर्नरवर अप्लाय केलं आणि ते सुद्धा व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर मी तिच्या आयबॉलवर कन्सिलर अप्लाय केलं. ते सुद्धा हाफ सर्कलमध्ये मी तिला कन्सिलर अप्लाय केलं आहे, जेणेकरून मला आय मेकअप करायला थोडी गाईडलाईन मिळेल. मी माझ्या आयशॅडो पॅलेटमधला डार्क ब्लू कलर तिच्या आयबॉलवर अप्लाय केला आणि तो सुद्धा ब्रशच्या हेल्पने व्यवस्थित ब्लेंड करून घेतला. त्यानंतर मी माझ्या शिमर पॅलेटमधला डार्क ब्लू कलर तिच्या आईजवर अप्लाय केला आणि तो सुद्धा व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. मी तिच्या लोअर लॅश लाईनला डार्क ब्लू कलर आयशॅडो पॅलेटमधला अप्लाय केला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेला आहे. त्यानंतर मी तिला लायनर लावायला घेतलं. मी लायनरसुद्धा तिला विंगमध्ये लावणार होती, जेणेकरून आईज थोडे मोठे वाटतील. तर मी तिला लायनर लावून घेतलं. त्यानंतर मी तिचे आयब्रोज डिफाईन केले. आयब्रोज डिफाईन करून झाल्यावर मी तिच्या ब्रोबोनवर आणि नोजवर थोडंसं हायलायटर अप्लाय केलं. त्यानंतर मी तिला लॅश लावून घेतले. तर असा होता हा माझ्या डमीचा फायनल आय मेकअप लुक. तर तुम्हाला हा आय मेकअप लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.